व सर्व विषयामध्ये जे प्रकांड पंडित आणि गाढी व्यासंगी आहेत असे भारताचे आणि भारताच्या बाहेर संपूर्ण विद्वानामध्ये ज्यांची बुद्धिमत्ता सर्वात उच्च दर्जाची आहे असे मानवतावादी धम्मचक्र अनुप्रवर्तन करणारे परमपूज्यनीय बुद्ध धर्माला ज्यांनी पुन्हा एकदा भारतामध्ये पुनर्जीवित करून प्रत्येकाला धम्म स्वीकारण्याचा मार्ग मोकळा केला असे बोधिसत्वाच्या 10 पारमिता पालन करून बोधिसत्वाचं समग्र जीवन जे 40-48 वर्षापर्यंत जगले आणि जीवनामध्ये आलेल्या सर्व प्रकारच्या दुःखाला, सांसारिक दुःखाला, वैयक्तिक दुःखाला, अपमानाला, वेगवेगळ्या प्रकारच्या उपमर्द झालेल्या प्रसंगाला, भेदभावाच्या जाचाला, जातीवादाच्या तीव्र आणि कठोर, निर्दयी, क्रूर अशा व्यवस्थेला आणि बडोदा शासनामध्ये झालेल्या अपमानकारक व अत्यंत अगदी उपेक्षा करून त्यांची या शासनाच्या बडोद्यात जी मानहानी केलेली आहे, जे त्यांचा स्वाभिमान दुखावला, त्या सर्वांना ज्यांनी आपल्या अष्टांग मार्गाच्या बळावर परिपूर्ण आपल्यातून काढून टाकलं, त्याचा सारा मात्र नाश केला. आय हॅव नो मदरलँड असं म्हणून ज्यांनी कोटी कोटी बांधवांच्या, प्रियजनांच्या मनाला एक नवीन क्रांती करण्याचा मार्ग दिला. आपण सर्वजण शासन करते जमात बना, कुलाचे गुलाम राहू नका असं ज्यांनी नव्या शासन व्यवस्थेला प्रेरित केलं, असे भारताचे महान भाग्यविधाते बुद्धाच्या धम्माला ज्याने पूर्ण आपल्या रक्ताच्या पूर्ण थेंबामध्ये एकरूप केलं आणि बुद्ध धम्म साक्षात आपल्या आचरणामध्ये त्यांनी पालन करून या संपूर्ण भारतीय व्यवस्थेपुढे आणि भारतीय धर्मव्यवस्थेपुढे ज्यांनी नव्या जीवनाचा मार्ग स्वीकारला, बुद्ध जीवन मार्ग स्वीकारून लोकांना या जीवन मार्गावर बोलवलं. आपल्याला शांती हवी आहे तर शांतीकरिता आपण बुद्ध धर्म घ्या. आपल्याला मानसिक सुख आणि संतुलन पाहिजे आहे तर बुद्ध धम्मामध्ये आपण येऊन त्याचं पालन करा. आपल्याला भारताची आर्थिक आणि सामाजिक समता निर्माण करायची आहे तर बुद्धाच्या तत्वप्रणालीला आपण सर्वजण अंगीकारा आणि समग्र मानवजात हे धम्मराज्य व्हावे अशी ज्यांनी आपल्या जीवनामध्ये लोकांना नवी दिशा दिली असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतीमध्ये समर्पित राहू. मानव जातीमध्ये धम्मसेवा ही सर्व सेवेमध्ये सर्वश्रेष्ठ सेवा आहे. धम्मसेवा ही कशी काय सर्वश्रेष्ठ सेवा आहे हे आपण अत्यंत गंभीरपूर्वक आणि वस्तुनिष्ठ ज्ञानाने, विचाराने समजून घेऊन त्या मार्गावर आपण जगलं पाहिजे. धम्मसेवा ही कृत्रिम नाही, धम्मसेवा ही वरपांगी नसते.
धम्मसेवा ही मलमपट्टी नाही, किंवा धर्मसेवा ही गाजावाजा आणि लाइटिंग डेकोरेशन आणि पूर्ण बाह्य सजावट याला महत्त्व देणारी नाही. सब्बदानं धम्मदानं जिनाती. सर्व दानामध्ये धम्माचं दान देणं म्हणजे बुद्धाच्या शिकवणुकीला नेहमी लोकांच्या पुढे आपण जाऊन त्यांच्यावर संस्कार करणं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार सातत्यानं करत राहणं, बुद्धाची शिकवण सर्वांना देऊन जागवणं ही मानवतेची सर्वश्रेष्ठ सेवा आहे. आणि ही सेवा आपण आपल्या आचरणानं करून दाखवली पाहिजे. बुद्धाच्या धम्माची सेवा म्हणजे आचरण करून लोकांवरती आपला प्रभाव निर्माण करणं, आपल्या नम्रतेचा प्रभाव, आपल्या नैतिकतेचा प्रभाव, आपल्या त्यागाचा प्रभाव, आपल्या तळमळीचा प्रभाव, आपल्या सर्व प्रकारच्या कारुण्यमय जीवन जगण्याच्या वेगवेगळ्या कलेचा प्रभाव, आपल्या मैत्रीपूर्ण अशा वेगवेगळ्या ठिकाणी आपण लोकांना मैत्रीनं जिंकलेला प्रभाव आणि आपल्या वेगवेगळ्या औदार्याचा प्रभाव, सहिष्णुतेचा प्रभाव, हे आपल्यामधून आपण लोकांवर त्याची छाप टाकली पाहिजे, त्याचा परिणाम केला पाहिजे. क्षणाक्षणाला, मिनिटाला वेगवेगळ्या प्रासंगिक प्रसंगावर आपण असा प्रभाव करून असं वलय लोकांमध्ये निर्माण केलं पाहिजे की हा खरा बुद्धाचा माणूस आहे, यांच्यामध्ये बुद्धाचे गुण आहेत, या माणसामध्ये, या स्त्रीमध्ये बुद्धाचे गुण आहेत, असं आपण लोकांच्या, इतर त्रस्त लोकांच्या मुखातून अशी आपल्याला मिळालेली ही सर्वात मोठी देण आहे. आणि म्हणून आपण प्रभाव टाकण्याचा एक अत्यंत कौशल्य, आपला स्वभाव, कौशल्य, आपली बुद्धिमत्ता आपण पणाला लावली पाहिजे. आणि प्रचंड या देशाच्या वेगवेगळ्या भागात, या गावाच्या त्या गावाच्या, या कॉलनीच्या त्या कॉलनीच्या, या परिसराच्या त्या परिसराच्या सर्व आपण ढळून काढलं पाहिजे. आणि याला धम्मसेवेचं रूप हे असं दिलं पाहिजे. छत्रपाणी नावाचा एक उपासक होता. त्याचा प्रभाव राज्याच्या राज दरबारापर्यंत होता. आपल्या सर्वांसारखा तो ग्रस्त माणूस होता, सांसारिक माणूस होता. त्याला पण घर होतं, पत्नी होती, मुलं बाळ होती. पण असा व्यक्ती हा राजावर छाप टाकू शकत होता, एवढी त्याची धम्माची आपल्यामध्ये स्वतःमध्ये परिपक्वता त्यांनी कमावलेली होती. धम्म त्याच्यामध्ये इतका परिपक्व बनला होता की त्यांनी राजाच्या बोललेल्या विधानाला अति महत्त्वाचं उत्तर दिलं. इतकी त्याच्यामध्ये धमक होती. एकदा भगवान श्रावस्ती जेतवनातील महाविहारात विराजमान होते. त्यांचं प्रवचन झाल्यानंतर ते आपल्या धम्मासनावर बसून होते. तर उजव्या बाजूला छत्रपाणी हा भगवान बुद्धाचा ज्येष्ठ उपासक, जो अष्टशील पालन करत होता. पौर्णिमा, अमावस्या, 2 अष्टम्या याच्यामध्ये तो परिपक्व असा आपलं जीवन घालवत होता. त्याची पत्नी सुद्धा तशीच होती. पती पत्नी श्रद्धावान,
पती पत्नी अष्टशील पालन करणारे, पती पत्नी दैनंदिन जीवनामध्ये पंचशीला पालन करणारे, पती पत्नी दानशूर, पती पत्नी नम्रवान, पती पत्नी एकमेकाला मैत्रीनं अत्यंत प्रसन्न ठेवणारे, आनंदात राहणारे असे ते छत्रपाणी परिवाराचे धार्मिक लोक होते. छत्रपाणी हा ध्यान साधनेचं पहिली पायरी, ध्यान साधनेची दुसरी पायरी, ध्यान साधनेची तिसरी पायरी आणि ध्यान साधनेची चौथी पायरी, या संपूर्ण चारही पायऱ्याला पार करून गेलेला एकमेव असा ज्येष्ठ उपासक होता. त्याच्या मनातील सारे वितर्क, काम वितर्क, रूप वितर्क, गंध वितर्क, रस वितर्क, स्पर्श वितर्क, वासना वितर्क, विषय वासना वितर्क, मनोविषय वासना वितर्क, सारे वितर्क हे पूर्णच्या पूर्ण लोप पावले होते. त्याच्या मनातील सर्व विचार, रूप विचार, शब्द विचार, गंध विचार, रस विचार, स्पर्श विचार, मनोविषय वासना विचार हे सारे लोप पावले होते ते. त्यामुळं छत्रपाणी हा श्रुत्तापन्न फळातून सकृदागामी फळातून अनागामी फळामध्ये पोचलेला होता. त्याच्या मनातील सर्व प्रकारच्या ह्या साऱ्या ज्या सामान्य अवस्था चित्ताच्या, प्रीती, सुख, हे ध्यानाच्या अवस्थेमध्ये खूप सुख मिळते माणसाला. श्वासावर ध्यान करून करून प्रचंड सुख मिळते आणि या सुखानंतर प्रीती वाढत राहते आणि प्रीतीनंतर एकाग्रता, निर्मळ मनाची एकाग्रता होते, जिथे काहीच विकार राहत नाहीत, क्रोध राहत नाही, द्वेष राहत नाही, मोह राहत नाही, वासना राहत नाही, प्रमाद राहत नाही, संशय राहत नाही, अभिमान राहत नाही, गर्व राहत नाही. एकदम पवित्र पावन निर्मळ चित्त आपलं सदा सर्व काळ बनत जाते. असा छत्रपाणी परिपक्व झालेला एकमेव बुद्धाच्या शासनातील श्रावक उपासक होता. आणि तेवढ्यामध्ये राजा आला. राजा आल्यामुळे राजाने भगवंताला पाहिलं, त्या उपासकाकडे पाहिलं, साऱ्या उपासकाकडे पाहिलं आणि भगवंताला जाऊन त्यांनी प्रणाम केला. राजा आल्यामुळं तर काय हे सामान्य लोक उठले नाही. छत्रपाणी तर जाग्यावर उठलाच नाही. काय कारण आहे? भगवान गौतम बुद्ध हे सर्वात मोठे धम्म राजा असतात. त्यांच्याएवढ्या जगात सर्वात महान, पवित्र, लोकोत्तर, सर्वश्रेष्ठ, सर्वज्ञ आणि सर्व विद्या संपन्न 22 विद्येमध्ये भगवान बुद्ध संपन्न असतात. 4 रिद्धी बलानं ते संपन्न असतात. 5 धम्म बलानं संपन्न असतात. 5 धम्म इंद्रियानं ते संपन्न असतात. 7 बोधांग, बोधीचे अंग यांनी ते संपन्न असतात. आर्य अष्टांग मार्गाने ते परिपूर्ण पारंगत असतात. 10 पारमितेनं अनंत काळापासून ते साऱ्या पारमिता पूर्ण करणारे, 30 पारमिता पूर्ण करणारे एकमेव असे भगवंत असतात. म्हणा साधू साधू साधू. डोळे लावू नका. भगवंत हे प्रत्येक समुत्पादामध्ये 12 वेळ परिपूर्ण पारंगत असतात. कॉज अँड इफेक्ट थेरी. कोणत्याही कार्याला कारण आहे, बिना कारणाचं कार्य नाही. कार्य आहे म्हणून कारण आहे,
कारण आहेत म्हणून कार्य आहे. जेवढे कार्य या जगात होत आहे त्याला कारण आहे. कोणतं ना कोणतं खरं कारण आहे ज्यामुळं ते कार्य होत आहे. यामध्ये भगवान परिपूर्ण असतात, ते सम्यक संबुद्ध असतात. आणि अशा भगवंताला धम्मराजा म्हणून सदैव आपण हात जोडून त्यांचं ध्यान केलं पाहिजे. त्यांच्या ध्यानामध्ये एकमेव मग्न राहिलं पाहिजे. आपल्याला 10 फळं प्राप्त होतात. लगेच तत्काळ फळ देणारं हे बुद्धाच्या गुणाचं ध्यान आहे, बुद्धानुस्मृतीचं ध्यान आहे. याच्यामध्ये आपण परिपक्व झालं पाहिजे. तर छत्रपाणी बसूनच राहिले आणि राजानं प्रणाम करून राजा थोड्या वेळानंतर भगवंताचा निरोप घेऊन निघून गेला. दुसऱ्या दिवशी राजा हा आपल्या राजवाड्याच्या समोर एका आसनावर बसून होता आणि त्यांना सारा रस्ता राजमार्ग त्यांना दिसत होता. छत्रपाणी त्याच रस्त्यानं चालला होता, पण त्यांनी राजाच्या समोर चपला पण घातल्या नव्हत्या, छत्री पण उघडली नव्हती. छत्री हातात घेऊन असं आपल्या मनकटावर आणि हातामध्ये चपला घेऊन हा राजाच्या समोरून छत्रपाणी चालला होता. हे राजाच्या लक्षात आलं आणि राजानं बोलवलं, दूताला पाठवलं, त्या छत्रपाणी पोसाकाला बोलवा. तेव्हा राजा हा तिथे आपल्या आसनावर बसून त्यांना विचारतो की काय छत्रपाणी, मी जेव्हा भगवंताकडे काल आलो होतो तर तू उभा राहून राजाचा सन्मान केला नाही. तर छत्रपाणी म्हणतो की महाराज, मी आपला सन्मान करू शकत नव्हतो, कारण तिथे सम्यक संबुद्ध भगवान होते आणि त्यांच्या समोर आपल्याला जास्त मान देणं हे मला मान्य नाही. कारण सर्वात जास्त वंदनीय, सर्वात जास्त सर्वश्रेष्ठ सम्यक संबुद्ध हे धम्मराजा आहेत. त्यामुळं त्यांचा मान कमी होऊ नये, त्यांचा सन्मान कमी होऊ नये, त्यांचा आदर कमी होऊ नये, ही मी त्यावेळेस पाळलेली धम्माची धम्मविनय आहे, धम्म शिकवण आहे. विनयातून आणि शिष्टाचारातून धम्म हा आपण पालन करून तो बलवान केला पाहिजे, तो तेजस्वी केला पाहिजे. धम्माचा शिष्टाचार पालन करून, धम्माचा विनय पालन करून धम्माला आपण असं वाढवत वाढवत नेलं पाहिजे. परंतु आज मात्र महाराज आपण इथे एकटेच आहात आणि आपल्या समोरून मी चपला घालून जाणं आणि छत्री लावून जाणं हे मला आपल्या सन्मानाला बरोबर वाटत नव्हतं. म्हणून मी मनकटावर छत्री ठेवली आणि हातामध्ये चपला घेतल्या. वा वा, शाबा, साधू 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 राजा. एवढा अशा पद्धतीने धम्माच्या शिकवणुकीचा एकदम मोठा, ज्याला इम्पॅक्ट म्हणतात, जबरदस्त प्रभाव हे बुद्धकालीन शासन व्यवस्थेमध्ये झालेला आहे. आपण सर्वजण या बाबीला चांगल्या पद्धतीने समजून घेतलं पाहिजे. आणि अशा प्रकारे आपल्या प्रभावानं त्यांनी पूर्ण एरिया, त्यांनी पूर्ण ते जेवढं शहर होतं राजगृह आणि संपूर्ण एरिया त्यांनी प्रभावित करून ठेवला. म्हणून प्रत्येक व्यक्तीचा एक वेगळा प्रभाव पडतो. आपण याच्यावर फार गंभीर विचार करून आपल्या प्रभावाला जागवलं पाहिजे. चित्ताला शुद्ध ठेवलं तरी त्या शुद्ध चित्ताचा प्रभाव पडतो, त्याचे तरंग निघतात. शुद्ध चित्तानं, निर्मळ चित्तानं तुम्ही बोलत राहिला, त्याचे तरंग निघतात. तुम्ही नैतिकतेला, नीतिमत्तेला, शुद्ध आचरणाला बरोबर कटाक्षानं पाळलं, त्याचे तरंग निघतात आणि समोरचे लोक प्रभावित होतात. हे माणूस हा फार मोठा तत्वशील आहे, हा येडा गबाळा नाही,
हा कावरा बावरा पूर्णपणे माकडछाप नाही, हा तत्व पालन करणारा माणूस आहे. याप्रमाणे आपल्या शैलीतून, आपल्या वेगवेगळ्या शुद्ध आचरणातूनच असे तरंग निघून तो एरिया, ते भाग आपण पूर्ण प्रभावित करू शकतो. त्यामध्ये नवीन लाटा निर्माण करू शकतो. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव हे लोकसभेमध्ये, राज्यसभेमध्ये एवढा जबरदस्त होता. त्यांच्या घरी सुद्धा याला लोक वचकत होते. एवढा प्रभाव बाबासाहेबांचा, त्यांच्या नीतीचा प्रभाव, त्यांच्या इमानदारीचा प्रभाव, त्यांच्या प्रामाणिकपणाचा प्रभाव, त्यांच्या त्यागाचा प्रभाव, त्यांच्या सत्य वागण्याचा प्रभाव, त्यांच्या सहनशीलतेचा प्रभाव, त्यांच्या क्षमाशीलतेचा प्रभाव, त्यांच्या संपूर्ण उच्च ज्ञानाचा प्रभाव, उच्च विद्वत्तेचा प्रभाव महान अमर्याद झाला होता, ऐतिहासिक झाला होता. म्हणून बाबासाहेबांच्या जवळ सरासरी कुणी डायरेक्ट जाऊ शकत नव्हतं. हे आपण त्यांचे अनुयायी म्हणून आपल्यामध्ये धम्माचा प्रभाव असा जागवत नेला पाहिजे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. आशीर्वाद. सवेद्यो विभजन्तु सबरोगो विनश्यतु माते भवत्वन्तरायो सुखी दीर्घायुको भव. अभिवादनशीलिस्स नित्यं वड्डापचायिनो चत्तारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखा